तर ही झाली माझी भांडी धुवून. वेलकम बॅक गाईज. तो तुमचा निक जाधव या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर मी आता थेट आहे CSMT ला शॉपून एका नव्या ट्रिपवर निघालेलो आहोत. सो तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये पण लास्ट टाइम जसं प्रेम दिलं तसं ह्या ब्लॉग मध्ये पण प्रेम द्या अशी मी अपेक्षा करतो. सो आता तुम्हाला पुढे मी सांगेन की कुठे चाललोय ते. आणि ही बघा, ही आमची ट्रेन आहे. ओके, तर ह्या ट्रेन आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. चला तर मग भेटू पुढे. मित्रांनो, आपली ट्रेन चालू झालेली आहे आणि आता आपण पोहोचणार आहोत. आता दादर केला आणि आपण ठाण्याला पोहोचतोय. तो सध्या तरी अजूनपर्यंत ट्रेनमध्ये एवढी काही गर्दी नाही आहे. तुम्ही बघू शकताय बघा, ट्रेन सध्या तरी रिकामी आहे म्हणून आम्ही ना एन्जॉय करतो. कारण की आमचं तिकीट कन्फर्म झालेलं नाही आहे अजिबात. हां, एक दुःख आहे. आणि त्यात अजून दुःख आहे की आता हळूहळू गर्दी वाढणार आहे. सो खरंच खूप म्हणजे ते बोलतात ना, मनापासून वाईट वाटतं असं. मला कन्फर्म झाले असते तिकीट तर खूप भारी झालं असतं, पण हे अनएक्सपेक्टेड झालं. अनएक्सपेक्टेड खरंच धगधग होत आहे मनात. बघू आता काय होतं काय माहिती. पुढे बघूया, पुढे बोलूया. चला तर. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण ट्रेनमध्ये गुड मॉर्निंग झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता यार, माझ्या आमचं हँड ग्लोव्ह आणि चादर कडाक्याची इथं थंडी पडली. तिथं कडाक्याची थंडी पडली इथं. सिरियसली मी जिथे जातो ना तिथे बघूया आता काय होतं. थंडी असेल की नाही कुठे सांगता येत नाही, पण इथे कडक थंडी, कडक 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 एकदम. फायनली मित्रांनो, आम्ही आता पेरणा स्टेशनला उतरलेलो आहोत. हे बघा, बॅग घेऊन येते कारण मी आता एक्झिटच्या दिशेने चाललोय. ओके, सो फायनली आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहेत 2-2.5 तासात. तर तुम्हाला मी दाखवेन मी कुठे पोहोचलो आणि कुठे नाही ते. ठीक आहे, चला. फायनली आमच्यासाठी गाडी मागवली होती सुरतनी आणि ही गाडी आलेली आहे. आम्ही आता ह्याच्यातूनच चालणार आहे. सूरज, बॅग ठेव आधी. काय फायनली आम्ही लोक गाडीत बसलेलो आहोत. ओके, आम्ही चाललोय आता डब्ल्यू शोधायला चाललो. म्हणजे तुम्ही समजून जावं की आम्ही लोक कुठे आहेत. ओके, मी थोडं तरी भनक लागले असेल कुठे चाललोय ते डब्ल्यू शोधायला याच्यावरून. ओके, तुम्ही लोक जरा आठवा, तुम्हाला कळेल की मी नक्की कुठे आहे ते. ओके, आता आंघोळीचं पाणी तापवत आहे. आपलं घरी आलोय, फ्रेश होऊन मस्तपैकी आराम करायचा आणि त्यासाठी पाणी तापवतोय. कधी गरम होतं पाणी असं झालंय. सो फायनली मित्रांनो, आम्ही दिवसभर आराम करून आलेलो आहोत जरा बाहेर. तर इकडे टेकडी होती म्हणून आम्ही लोक बोललो की इकडे फोटोशूट करूया वगैरे. त्यासाठी आम्ही लोक इथे फोटोशूट करायला आलो होतो. तर तुम्हाला ते फोटो बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट केलेले आहेत. तर तुम्ही माझ्या ID वर व्हिजिट करा आणि त्या फोटो तुम्ही बघू शकता. आणि सध्या तरी हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. ओके.
मित्रांनो, हा आहे आपला बेडरूम. इथे आपले अर्धे पंटर लोक झोपला आणि दुसरा तुम्हाला दाखवतो. एक मिनिट दुसरा दाखवतो बेडरूम. हा बघा, हा आपला दुसरा बेडरूम आहे. हा भाई आपला झोपला आहे तो. हे दुसरा छोटा बेडरूम आहे आणि तो तुम्हाला दाखवला होता तो मोठा बेडरूम. आणि हा आहे बंगलो, विशाल दादाचा बंगलो. तर हे बघा, हे आहे वॉश बेसन, ही आहे मोरी. हा हे बघा, ही पूर्ण मोरी आहे. आता मी आतमध्ये जाऊ नाही शकत कारण की मी सॉक्स घातले म्हणून आतमध्ये जाऊ नाही शकणार. तर बोलो एक छोटासा होम टूर करूया जिथं आम्ही लोक आहोत तिकडे. ओके. आणि हा बाहेर जायला जागा आहे पण आम्ही आता नको खोया तो, कारण की पाकडं वगैरे येतात म्हणून बंदच ठेवलेला आहे तुम्ही हे लोकांनी. ओके. सो तुम्हाला आता हॉल दाखवतो. हा बघा, हा आपला आहे हॉल. मस्त असा मोठ्याचा मोठा हॉल. आणि किचन दाखवतो. किचन हे बघा, किचन केवढा मोठा किचन आहे ते बघा. एवढा मोठा म्हणजे मुंबईमध्ये एवढं घर असतं माणसांचं, तेवढा मोठा किचन आहे. हे बघा एवढासा. आणि इथे मी आज जेवण वगैरे बनवलं इथे. आता थोड्या वेळात भांडी पण घासायची माझी बघा. भांडी घासायची, नुसतं जेवण बनवतो असं नाही पण त्यासोबत भांडी पण घासावं लागते. ठीक आहे, चला भेटू मग नंतरला भांडी घासताना. मला वाटत असेल नुसतं खायचं पियाचं लाईफ एन्जॉय करायचं असं नसतं. थोडी बायकांसारखी कामं पण करावं लागतात बाहेर गेल्यावर. सो मित्रांनो, आजचं आपलं सर्व काम पूर्ण झालेलं आहे. ही माझी भांडी पण घासून पूर्ण झालेली आहे. आता मित्र बोलल्यावर एवढं सर, ट्रिप आहे बोलल्यावर एवढं सर करायलाच लागतील काय. सो आपणच बनवायचं, आपणच खायचं आहे. आपणच बनवायचं, आपणच खायचं आहे. त्यामुळे काय लाजायचं नाही, काय नाही. ट्रिपला हे सगळं चालतंच. ओके. तर मग एवढं बोलून हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि येऊया पुढ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये गोव्यातूनच. ओके. चला तर मग हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल मुंबईपासून ते गोव्यापर्यंत तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आणि प्लीज जेवढा होईल तेवढा प्रेम द्या ह्या ब्लॉगला. ओके. चला बाय. GST नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.